तर प्रॅक्टिस सेट 2.2 मधलं पहिलं प्रॉब्लेम आपलं काय आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. मीन्स MCQ टाईपचा हा क्वेश्चन आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी डायग्राम दिलेली आहे आणि डायग्रामवरून फाइंड अँगल एक्स आपल्याला काढायचं आहे आणि त्याचे ऑप्शन दिलेलं आहे. तर कोणतं ऑप्शन करेक्ट आहे हे आपल्याला काढायचं आहे. काय दिलं आहे, इन द फिगर मीन्स इन दिस फिगर इफ लाईन M पॅरलल लाईन N, लाईन M पॅरलल लाईन N अँड लाईन P इज ट्रान्सव्हर्सल. म्हणजे ही जी P लाईन आहे ही आहे ट्रान्सव्हर्सल. आणि आपल्याला काय काढायचं आहे, देन फाइंड एक्स. या ठिकाणी पहा मेजरमेंट आपल्याला नंबर्स दिलेले नाही आहे, तर काय दिलं आहे 3x आणि x अशा प्रकारे अँगल्सचे मेजरमेंट दिले आहे. तर आपल्याला या ठिकाणी या एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. आपण जर या फिगरचं जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला 3x आणि x हे जे दोन अँगल्स आहे हे कोणत्या प्रकारचे अँगल दिसतात, निश्चितच हे आहेत इंटेरियर अँगल्स. आणि इंटेरियर अँगल्स कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. आणि म्हणून काय येईल आपला 3x प्लस एक्स सप्लिमेंटरी मीन्स दोन्ही याचे ॲडिशन 180. काय येईल ॲडिशन 180. कोणत्या प्रकारचे हे अँगल्स आहेत, हे 3x आणि x इंटेरियर अँगल्स. मीन्स इंटेरियर अँगल्स असतात सप्लिमेंटरी, म्हणजेच त्यांची ॲडिशन असते. 3x प्लस एक्स मीन्स 180 इक्वल टू 180. आता 3x प्लस एक्स किती होतात, 4x इक्वल टू 180. आपल्याला जर एक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर काय करावं लागेल, दोन्ही साईडला 4नी डिवाईड करावं लागेल. या साईडला जर आपण 4नी डिवाईड केलं तर आपल्याला फक्त एक्स मिळेल. आणि इकडे काय येईल 180 अपॉन 4. आता 180 अपॉन 4 आपण डिवायडेशन करूया. पहिला भाग किती जाईल, 4 4 जार 16, रिमाइंडर इज 2. नंतर आपण 0 घेतला तर काय येईल 4 5 जार 20. म्हणजेच आपला क्वेश्चन किती आला आहे, आन्सर किती आला आहे 45 डिग्री. कारण अँगलचं मेजरमेंट आहे म्हणून आपण त्याला डिग्री असं लिहित असतो. म्हणजेच या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू किती आली आपली 45. कोणतं बघू आपण, कोणतं ऑप्शन आलेलं आहे 45चं, ऑप्शन सी. म्हणजे या ठिकाणी आपला आन्सर काय राहील सीमध्ये काय दिलं आहे आपल्याला 45 डिग्री. मीन्स ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. नंतर आपण वळू दुसरा याच्यातल्या प्रॉब्लेमकडे. काय या ठिकाणी इन द फिगर मीन्स दिस फिगर लाईन ए अँड लाईन ए पॅरलल लाईन बी. मीन्स लाईन ए अँड लाईन बी आर टू पॅरलल लाईन्स अँड लाईन यल इज ट्रान्सव्हर्सल. म्हणजे ही जी लाईन आहे यल ही आहे या दोनची ट्रान्सव्हर्सल. तर देन आता आपल्याला या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. इथे 4x आणि इथे 2x आपल्याला दिलेला आहे. आता पहा 4xचा आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल हा येईल. करेक्ट. म्हणजे हा जर आपण एखादा अँगल घेतला तर याचं मेजरमेंट काय येईल 4xच येईल. ओके. कारण हा अँगल आणि हा अँगल हे कोणत्या प्रकारचे अँगल झाले, करस्पॉन्डिंग अँगल्स. म्हणजे याचं 4x आहे तर याचंसुद्धा 4x येईल मेजरमेंट. आता बघा 4x आणि 2x हे कोणत्या प्रकारचे अँगल्स आहेत, लिनियर पेअर आहेत. काय आहे 4x प्लस 2x ही काय आहे लिनियर पेअर. आणि लिनियर पेअर जर असेल तर निश्चितच त्यांची ॲडिशन किती असते 180. कोणत्या प्रकारचे अँगल्स आहेत हे लिनियर पेअर. काय हे अँगलची पेअर आहे, कशी आहे लिनियर आहे. कारण या दोन अँगलची मिळून एक लाईन तयार होते आणि म्हणून याला आपण म्हणतो लिनियर पेअर. मीन्स 4x अँड 2x आर इन लिनियर पेअर. देअरफॉर 4x प्लस 2x इक्वल टू 180. तर आपण इक्वेशन सॉल्व करू म्हणजे निश्चितच आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढता येईल. आता 4x प्लस 2x म्हणजेच किती होता 6x इक्वल टू 180. मीन्स x इक्वल टू 180 अपॉन 6. डिवायडेशन करूया. 6 1 जा 6, 6 3 जार 18 आणि 0. मीन्स एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेली आहे x इक्वल टू 30. आणि ही एक्सची व्हॅल्यूच आपल्याला विचारलेली आहे फाइंड एक्स. मीन्स ऑप्शन डी इज करेक्ट. आपल्याला आन्सर काय लिहिता येईल मग डी. काय आहे डी 30 डिग्री. इट इज अवर करेक्ट ऑप्शन. ओके. नंतर आपण वळू दुसऱ्या प्रॉब्लेमकडे. आता आपण वळू प्रॉब्लेम सेकंड नंबरवर. सेकंड प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे, इन द फिगर
ही जी फिगर आहे या फिगरमध्ये लाईन पी पॅरलल लाईन क्यू, लाईन पी पॅरलल लाईन क्यू मीन्स पी अँड क्यू ह्या ज्या दोन लाईन आहेत ह्या आहेत पॅरलल, अँड लाईन यस, line T and S are transversals, means line T and line S, these two lines are transversals of these parallel lines. तर असं असताना आपल्याला काय करायचं आहे, फाइंड मेजर ऑफ अँगल एक्स अँड वाय. दिस इज एक्स अँड दिस इज वाय. तर या दोन अँगलचे मेजरमेंट आपल्याला काढायचे आहेत. तर आता आपण बघू काय काय करावं लागेल आपल्याला. आता पहा, आपण जर विचार केला दिस इज 40 डिग्री इज गिवन, आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. तर आपल्याला कोणतं डायरेक्ट रिलेशन दिसते काय ठिकाणी 40 डिग्री अँड एक्समध्ये, तर नाही. तर आपल्याला निश्चितच काहीतरी कन्सिडर करून आपल्याला याचे मेजरमेंट्स काढायचे आहेत. आता समजा आपल्याला हा एक अँगल आहे आणि हा अँगल जर आपण कन्सिडर केला तर हे दोन अँगल काय होतील, करस्पॉन्डिंग अँगल्स. आणि जर वायची जर आपल्याला काढायची असेल व्हॅल्यू तर याचा हा व्हर्टिकली अपोजिट अँगल होतो. म्हणजेच आपण ए आणि बीचा जर आपण यांचा जर आपण हेल्प घेतली तर निश्चितच आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज आपण काढू शकतो. तर त्या ठिकाणी लिहू आपण, लेट कन्सिडर, काय काय कन्सिडर केलं आहे आपण, अँगल ए अँड अँगल बी काय घेऊ आपण, ॲज शोन इन द फिगर, ॲज शोन इन द फिगर, म्हणजे जे आपण फिगरमध्ये कन्सिडर केलं आहे त्यानुसार. पहा या ठिकाणी आता हा आहे 40 डिग्री आणि हा या ठिकाणी आपण ए कन्सिडर केला आहे. तर या ठिकाणी या एचं मेजरमेंट काय येईल, एचं मेजरमेंट येईल निश्चितच 40 डिग्री. कारण काय आहे, अँगल ए इक्वल टू 40 डिग्री. याचं रिझन काय लिहिता येईल, इट इज करस्पॉन्डिंग अँगल. काय म्हणता येईल आपल्याला, करस्पॉन्डिंग अँगल. आपण एचं जे मेजरमेंट लिहिलेलं आहे हे 40 डिग्रीज का आहे याचं रिझन आपल्याला द्यावं लागेल. काय होईल, या 40 डिग्रीचा ए हा करस्पॉन्डिंग अँगल आहे म्हणून एचं मेजरमेंट किती झालं आहे 40 डिग्री. आता बघा अँगल ए आणि हा एक्स ज्याचं मेजरमेंट आपल्याला काढायचं आहे, तर हे दोन अँगल कसे आहेत, लिनियर पेअरमध्ये आहे. लिनियर पेअर मीन्स या दोन अँगल मिळून एक लाईन तयार होते म्हणून त्यांना आपण म्हणू लिनियर पेअर. मीन्स अँगल ए अँड अँगल एक्स आर कसे आहे, ते आर इन लिनियर पेअर. आणि लिनियर पेअर असल्यामुळे काय झालं, दोघांची ॲडिशन किती असते, लिनियर पेअर जर असेल तर वन लाईन आहे म्हणजे निश्चितच 180 डिग्री. मीन्स मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल एक्स इक्वल टू 180 डिग्री. आता मेजर ऑफ अँगल ए आपण काढलेलं आहे, किती आहे मेजर ऑफ अँगल ए 40 डिग्री. 40 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल एक्स इक्वल टू 180 डिग्री. आपल्याला फक्त मेजर ऑफ अँगल एक्स काढायचं आहे तर मग काय करावं लागेल, हे 40 आपल्याला इकडे ट्रान्सफर करावे लागतील. मीन्स मेजर ऑफ अँगल एक्स इक्वल टू 180 डिग्री मायनस 40 डिग्री. किती होईल सबट्रॅक्शन, मीन्स मेजर ऑफ अँगल एक्स इक्वल टू 140 डिग्री. झाली आपण या ठिकाणी एची व्हॅल्यू काढली. समजा आपण याला देऊ नंबर 1. आता आपल्याला काढायची आहे वायची व्हॅल्यू. याच्यासाठी आपण हा बी कन्सिडर केलेला आहे. तर हा बी काय आहे, याचा व्हर्टिकली अपोजिट अँगल. तर आपण व्हर्टिकली अपोजिट अँगल्स कसे असतात, अशी जर आपण डायग्राम काढली तर निश्चितच याचा व्हर्टिकल अपोजिट हा होईल आणि याचा व्हर्टिकल अपोजिट अँगल हा होईल. आणि हे अँगल्स कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. मीन्स व्हर्टिकली अपोजिट अँगल्स कसे असतात, कॉन्ग्रुएंट. आणि म्हणून बीचं मेजरमेंट होईल 70 डिग्री. आपण या ठिकाणी लिहिता येईल आपल्याला मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू 70 डिग्री. आणि याचं रिझन पण या ठिकाणी लिहून टाकायचं. काय लिहिता येईल आपल्याला, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स किंवा 70 डिग्रीचा हा आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल. तर आता आपल्याला वाय अँगल, हा वाय आणि बी यांच्यामध्ये कोणतं रिलेशन आहे, ते आहेत इंटिरियर अँगल्स. अँगल वाय अँड अँगल बी आर इंटिरियर अँगल्स. आणि आपण इंटिरियर अँगल्स लाईन जर पॅरलल असतील, आता अर्थात या ठिकाणी आपण काय काय कन्सिडर केलं होतं, एची व्हॅल्यू काढताना लाईन पी पॅरलल लाईन क्यू अँड टी इज ट्रान्सव्हर्सल
आणि या ठिकाणी काय कन्सिडर केलेलं आहे, लाईन, कोणती लाईन, पी पॅरलल लाईन क्यू, अँड आणि ट्रान्सव्हर्सल काय घेतलेली आहे या ठिकाणी, यस, अँड लाईन यस इज ट्रान्सव्हर्सल. हे आपलं लिहायचं राहिलं होतं. तसंच आपल्याला या ठिकाणी सुद्धा लिहिता येईल. काय म्हणता येईल, लाईन पी पॅरलल लाईन क्यू अँड ट्रान्सव्हर्सल काय घेतली सुरुवातीला आपण, टी, अँड लाईन टी इज ट्रान्सव्हर्सल. आणि मग हे नंतरचं लिहिलं तरीही चालेल. आता या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी लाईन पी पॅरलल लाईन क्यू अँड लाईन यस इज ट्रान्सव्हर्सल. आपण यस ही ट्रान्सव्हर्सल घेतली तर निश्चितच हे कोणते होतील, इंटेरियर अँगल्स. आणि आपण पाहिलेला इंटेरियर अँगल्सची प्रॉपर्टी, जर लाईन पॅरलल असतील तर काय आहे प्रॉपर्टी, ते सप्लिमेंटरी असतात. मीन्स काय येईल, मग आपण या ठिकाणी याच्या पुढे घेऊया. काय येईल, मेजर ऑफ अँगल वाय प्लस मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू 180 डिग्री. सप्लिमेंटरी मीन्स 180 डिग्री येईल. आता पहा या ठिकाणी वायचं आपल्याला काढायचं आहे, मेजर ऑफ अँगल वाय प्लस मेजर ऑफ अँगल बी आपण काढलेलं आहे, किती आहे 70 डिग्री इक्वल टू 180 डिग्री. आपल्याला पाहिजे मेजर ऑफ अँगल वाय, मीन्स मेजर ऑफ अँगल वाय इक्वल टू 70 आपल्याला तिकडे ट्रान्सफर करावं लागतील. मीन्स 180 डिग्री मायनस 70 डिग्री. व्हॉट इज सबट्रॅक्शन, त्याची वजाबाकी करून काय येईल आन्सर, 110. म्हणजे या वायचं जे मेजरमेंट आहे हे किती होईल, 110 डिग्री. आणि याला आपण एक्सच्या व्हॅल्यू जी काढली याला आपण दिलेलं आहे नंबर 1, याला देऊ आपण सपोज नंबर 2. म्हणजे आपल्याला ॲन्सरमध्ये काय लिहावं लागतील, काय काय विचारलं होतं आपल्याला, मेजर ऑफ अँगल एक्स अँड मेजर ऑफ अँगल वाय. ॲन्सरमध्ये लिहावं लागेल मेजर ऑफ अँगल एक्स इक्वल टू, एक्सची व्हॅल्यू किती काढली आपण 140 डिग्री अँड मेजर ऑफ अँगल वाय किती काढली आहे 110. तर अशा प्रकारे आपण हे सेकंड प्रॉब्लेम कंप्लीट केलेला आहे. नंतर आपण वळू थर्ड प्रॉब्लेमकडे. आता आपण वळू प्रॉब्लेम नंबर 3कडे. काय आहे प्रॉब्लेम नंबर 3मध्ये, इन द फिगरमध्ये काय आहे, लाईन पी पॅरलल लाईन क्यू. मीन्स लाईन पी अँड क्यू लाईन ह्या दोन्ही लाईन पॅरलल आहेत. आणखी काय आहे, लाईन यल पॅरलल लाईन यम. लाईन यल अँड लाईन एम आर पॅरलल. म्हणजे ह्या दोन लाईन पण पॅरलल आहेत आणि पी आणि क्यू ह्या दोन लाईनसुद्धा पॅरलल आहे. तर आपल्याला काढायचं आहे फाइंड द मेजर्स ऑफ अँगल ए बी अँड सी. मीन्स दिस अँगल बी अँड अँगल सी यांचे मेजरमेंट काढायचे. तर आता आपण सुरुवातीला काढू अँगल एचं मेजरमेंट. आता एचं मेजरमेंट अँगल काढायसाठी आपलं जर मेजरमेंट काढायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, पी आणि क्यू ह्या दोन लाईन पॅरलल लाईन कन्सिडर करू आणि यल इज ट्रान्सव्हर्सल अशी कन्सिडर करू. काय लिहावं लागेल आपल्याला, पहिल्यांदा कन्सिडर काय लाईन, कोणत्या लाईन पॅरलल, लाईन पी पॅरलल लाईन क्यू अँड ट्रान्सव्हर्सल कोणती येईल, लाईन यल. लाईन यल इज ट्रान्सव्हर्सल. असं जर असेल पी आणि क्यू ह्या दोन पॅरलल लाईन आणि यल ही ट्रान्सव्हर्सल, म्हणजेच हा 80 डिग्री आणि अँगल ए हे कोणत्या प्रकारचे अँगल झाले, इंटेरियर अँगल्स. काय लिहू आपण, देन अँगल ए अँड 80 डिग्री, किंवा आपण डायरेक्ट असे लिहू शकतो, इंटेरियर अँगल्स कसे असतात त्यांचं मेजरमेंट 180 असते, म्हणजेच ते सप्लिमेंटरी असतात. अँगल ए प्लस 80 डिग्री इक्वल टू 180 डिग्री. याचं रिझन आपल्याला लिहिता येईल इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल्स, अँगल इंटेरियर असल्यामुळे काय झालेलं आहे, त्यांची ॲडिशन 180. आता आपल्याला अँगल ए काढायचा आहे. अँगल ए इक्वल टू हे 80 डिग्री आपल्याला इकडे शिफ्ट करावे लागतील, ट्रान्सफर करावे लागतील. मीन्स 180 डिग्री मायनस 80 डिग्री मीन्स अँगल ए इक्वल टू
100 डिग्री. आपल्याला अँगल ए हे आपलं ॲन्सर आलंसुद्धा. आपल्याला म्हटलेलं आहे जस्टिफाय युअर ॲन्सर, हे झालं आपलं जस्टिफिकेशन. मीन्स याचे 100 डिग्री का आहे, आपण अँगल एशी जर कम्पेअर केलं तर निश्चितच ते दोन अँगल इंटेरियर अँगल्स आहे आणि इंटेरियर अँगल जर असतील तर ते कसे असतात, सप्लिमेंटरी असतात आणि त्याच्यामुळे अँगल ए इक्वल टू आपलं किती आलं ॲन्सर 100 डिग्री. हे झालं आपलं अँगल एचं मेजरमेंट. आता आपण काढू अँगल बीसाठी. पहा आपल्याला अँगल ए हा किती आला आहे आपला, हा जो अँगल आला आहे हा आला आहे 100 डिग्रीचा. आता जर आपण विचार केला हा ए अँगल आणि बी यांच्यामध्ये काही डायरेक्ट रिलेशन आहे का, नाही. पण आपण जर याचा हा अँगल जर काढला, सपोज दिस अँगल वी कन्सिडर ॲज अ एक्स, हा जर एक्स काढला तर निश्चितच आपल्याला हा अँगल आणि हा बी अँगल मीन्स अँगल एक्स आणि अँगल बी आर करस्पॉन्डिंग अँगल्स आणि असं इनडायरेक्ट रिलेशनवरून आपण त्याचं मेजरमेंट काढू शकतो. तर अँगल आपण काय लिहू, पहिल्यांदा एक्स आपण घेतलेला आहे. लेट कन्सिडर, काय कन्सिडर केलं आहे, लेट कन्सिडर अँगल एक्स ॲज शोन इन द फिगर, ॲज शोन इन द फिगर. काय येईल मग, अँगल ए अँड अँगल एक्स कसे आहेत, आर इन लिनियर पेअर, आर इन लिनियर पेअर. आणि लिनियर पेअर असल्यामुळे काय झालं, ते लिनियर पेअर असेल तर कसे असतात ते सप्लिमेंटरी, म्हणजे त्यांचे ॲडिशन 180 डिग्री. मीन्स काय येईल, अँगल ए प्लस अँगल एक्स इक्वल टू 180. आता अँगल एचं मेजरमेंट आपण काढलेलं आहे, किती आहे 100 प्लस अँगल एक्स इक्वल टू 180. मीन्स अँगल एक्स इक्वल टू काय येईल 180 मायनस 100, म्हणजेच अँगल एक्सचं मेजरमेंट किती झालं 80 डिग्री. आता अँगल एक्सचं मेजरमेंट 80 डिग्री आहे, तर आपल्याला नंतर काय लिहिता येईल पहा, अँगल एक्स अँड आपल्याला जर बीचं मेजरमेंट काढायचं असेल तर अँगल बी आर करस्पॉन्डिंग अँगल्स, आर करस्पॉन्डिंग अँगल्स. आणि करस्पॉन्डिंग अँगल्सची प्रॉपर्टी पाहिली आहे आपण, जर लाईन पॅरलल असतील तर करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. मीन्स देअरफॉर मेजर ऑफ अँगल एक्स इक्वल टू काय असते, मेजर ऑफ अँगल बी. म्हणजेच काय येईल आपलं मेजर ऑफ अँगल बी काय येईल, देअरफॉर मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू एक्सचं मेजरमेंट किती आहे 80 डिग्री, म्हणजे बीचं मेजरमेंटसुद्धा आपलं 80 डिग्री होईल. म्हणजे या ठिकाणी आपण बीचं सुद्धा मेजरमेंट काढलं आहे आणि जस्टिफिकेशन काय कसं केलेलं आहे, अँगल एक्स अँड अँगल बी आर करस्पॉन्डिंग अँगल्स, हे याचं रिझनसुद्धा लिहिलेलं आहे. याला देऊ आपण दुसऱ्या आन्सरला नंबर 2. आता राहिला आहे आपला अँगल सी. आता या ठिकाणी ह्या दोन लाईन्स आपल्याला पॅरलल दिलेल्या आहेत आणि ह्या दोन लाईन पॅरलल आणि यम जर आपण ट्रान्सव्हर्सल घेतली तर निश्चितच सी आणि बी हे दोन अँगल्स करस्पॉन्डिंग अँगल्स होतील. तर या ठिकाणी लिहू आपण नाव कन्सिडर, काय कन्सिडर केलेलं आहे आपण, लाईन, कोणती लाईन, पी अँड क्यू, लाईन पी पॅरलल लाईन क्यू अँड ट्रान्सव्हर्सल यम, अँड लाईन यम इज ट्रान्सव्हर्सल. असं जर असेल तर काय होईल, हे दोन अँगल्स काय झाले करस्पॉन्डिंग अँगल्स. अँगल सी अँड अँगल बी काय आहेत, आर करस्पॉन्डिंग अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल्स. आणि करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असतात, लाईन जर पॅरलल असतील तर कॉन्ग्रुएंट असतात. मीन्स देअरफॉर अँगल सी कॉन्ग्रुएंट अँगल बी. मग काही देअरफॉर मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू मेजर ऑफ अँगल बी, आणि बीचं मेजरमेंट आपण काढलेलं आहे, किती काढलं आहे 80 डिग्री. म्हणजे आता या ठिकाणी आपण एकत्र आन्सर सगळे लिहू शकतो. मेजर ऑफ अँगल एचं मेजरमेंट किती काढलं आहे आपण या ठिकाणी 100. नंतर मेजर ऑफ अँगल बीचं मेजरमेंट किती काढलं आहे 80 डिग्री. अँड मेजर ऑफ अँगल सीचं मेजरमेंट काढलेलं आहे 80 डिग्री. तर अशा प्रकारे आपण तिसरा प्रॉब्लेमसुद्धा पूर्ण केलेला आहे. नंतर आपण वळू पुढल्या प्रॉब्लेमकडे. आता आपण वळू
फोर्थ प्रॉब्लेमकडे. काय आहे फोर्थ प्रॉब्लेममध्ये? इन द फिगर काय दिलं आहे फिगरमध्ये? लाईन ए पॅरलल लाईन बी, लाईन ए पॅरलल लाईन बी अँड लाईन यल इज ट्रान्सव्हर्सल, अँड लाईन यल इज ट्रान्सव्हर्सल. तर आपल्याला करायचं आहे फाइंड द मेजर्स ऑफ अँगल एक्स वाय अँड झेड यूजिंग गिवन इन्फॉर्मेशन काय दिलं आहे या ठिकाणी? हा एक अँगल आपल्याला 105चा दिलेला आहे. आता पहा, अशा प्रकारे दोन लाईन पॅरलल लाईन असतील आणि एक ट्रान्सव्हर्सल जर दिलेली असेल तर निश्चितच आपण एक अँगल जर दिला असेल तर आपण सर्व अँगल्स काढू शकतो. तर त्या ठिकाणी एक दिलेला आहे 105चा. तर याचं आपण सोल्युशन बघूया. मीन्स एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज काढू. आता पहा या ठिकाणी काय आहे? लाईन काय काय दिलं आहे? लाईन ए पॅरलल लाईन बी, पॅरलल लाईन बी आणि ट्रान्सव्हर्सल काय दिली आहे? लाईन यल इज ट्रान्सव्हर्सल. असं जर असेल तर आता या ठिकाणी पहा काय झालं? हा 105 आणि एक्स यांच्यामध्ये रिलेशन कोणतं आहे? निश्चितच हे आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स. कसे? पहा, ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडला आहे आणि ह्या ज्या दोन पॅरलल लाईन आहे यांच्या एकाच डायरेक्शनला आहेत. म्हणजे इकडच्या डायरेक्शनला दोन्हीही अँगल्स आहेत आणि ट्रान्सव्हर्सलच्या एका साईडला आहेत. म्हणजेच हे काय झालं? करस्पॉन्डिंग अँगल्स. आता लिहू आपण. आणि करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असतात? करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. मीन्स मेजर ऑफ अँगल एक्स काय होईल? मग आपल्याला लिहू शकतो आपण 105 डिग्री आणि याचं रिझन अर्थात काय राहील? करस्पॉन्डिंग अँगल, करस्पॉन्डिंग अँगल. आणि आपण करस्पॉन्डिंग अँगलची प्रॉपर्टी बघितली होती. करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतात. these are corresponding angles. Means 105 this given angle and required angle means angle x. These two angles are corresponding angles. Therefore angle x equal to काय होईल? 105चा. म्हणजे हा झाला आपला 105चा. आता बघा, अँगल एक्स आणि अँगल वाय कोणत्या प्रकारचे अँगल्स आहेत? व्हर्टिकली अपोजिट अँगल. मीन्स या वायचं मेजर आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल्स कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. मीन्स अँगल वायसुद्धा आपल्याला काय येईल? 105 डिग्रीचा येईल. तर आपण या ठिकाणी लिहू शकतो अँगल एक्स अँड अँगल वाय कसे आहेत? आर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल्स नेहमीच कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजेच देअरफॉर मेजर ऑफ अँगल वाय इक्वल टू काय राहील? मेजर ऑफ अँगल एक्स. आणि एक्सचं मेजरमेंट किती आहे? 105 डिग्री. आलं लक्षात? आता या ठिकाणी आपण देऊ सपोज नंबर 1 अँड दिस इज नंबर 2. याला नंबर 1 नंबर 2 का दिलं आहे? आपल्याला टोटल 3 अँगल्सचे नावं मेजरमेंट विचारलेले आहेत, एक्स वाय अँड झेड. म्हणजे आपल्याला ॲन्सर लिहिणं हे सोयीचं जाईल. आता राहिलं आपण एक्सचं काढलं, वायचं काढलं. आता आपल्याला काढायचं आहे झेड. आता हा झेड अँगल आणि 105 डिग्री यांच्यामध्ये कोणतं रिलेशन दिसते? या दोन अँगलमध्ये एक हा अँगल आणि एक हा अँगल. काय आहेत हे? लिनियर पेअर. म्हणजे या दोन अँगलची जर आपण ॲडिशन केली तर एक लाईन तयार होताना दिसते. म्हणजेच हे दोन अँगल्स कसे आहेत? लिनियर पेअरमध्ये आहे. आणि लाईन तयार होते म्हणजेच त्यांची ॲडिशन नक्कीच 180 डिग्री राहील. तर आपण काय घेऊ? मेजर ऑफ अँगल झेड प्लस 105 डिग्री इक्वल टू येईल 180 डिग्री. आता याला आपण रिझन देऊ लिनियर पेअर, लिनियर पेअर. अँगल झेड प्लस 105 डिग्री इक्वल टू 180 डिग्री. याचं रिझन कारण हे दोन अँगल्स कसे आहेत? लिनियर पेअरमध्ये आहेत. तर आता आपल्याला झेडची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. मीन्स मेजर ऑफ अँगल झेड इक्वल टू 105 आपल्याला काय करावं लागतील? राईट हँडला शिफ्ट करावी लागतील, यांची ट्रान्सफर करावी लागेल. मीन्स 180 डिग्री मायनस 105 मीन्स मेजर ऑफ अँगल झेड इक्वल टू 180 मायनस 105 मीन्स 75 डिग्री. ओके. पहा आता आपल्याला तीनही अँगल्स जे आपल्याला ज्या अँगलचं मेजरमेंट विचारलेलं होतं तिन्ही याचे मेजरमेंट आपल्याला मिळालेले आहेत.
पहिल्यांदा काय केलं आपण, एक्सची व्हॅल्यू काढली. एक्सची व्हॅल्यू कशावरून काढली, याचा हा करस्पॉन्डिंग अँगल. नंतर वायची व्हॅल्यू काढली. वायची व्हॅल्यू काढताना हे दोन अँगल्स आहे व्हर्टिकली अपोजिट. वायची व्हॅल्यू निघाली. आता झेडचं काढू. झेडचं काढताना काय करावं लागेल, 105 डिग्री आणि हा झेड अँगल हे आहेत लिनियर पेअरमध्ये, म्हणजे निश्चितच यांची ॲडिशन 180 डिग्री. म्हणजेच 180 डिग्रीमधून जर आपण 105 जर आपण सबट्रॅक्ट केले तर निश्चितच आपल्याला अँगल झेड मिळेल. या ठिकाणी आपण ॲन्सर लिहूया. पहिल्यांदा आपल्याला विचारलं होतं अँगल एक्स, नंतर वाय आणि नंतर झेड. या ठिकाणी लिहू आपण मेजर ऑफ अँगल एक्स इक्वल टू, एक्सचं मेजरमेंट किती आहे आपलं 105 डिग्री. नंतर मेजर ऑफ अँगल वाय, वायचं किती आहे 105 डिग्री. आणि मेजर ऑफ अँगल झेड आपण काढला आहे 75 डिग्री. तर अशा प्रकारे आपण फोर्थ प्रॉब्लेमसुद्धा कंप्लीट केलेला आहे. नंतर वळू पुढल्या प्रॉब्लेमकडे. आता आपण बघू शेवटचा प्रॉब्लेम, मीन्स प्रॉब्लेम नंबर 5. काय आहे या ठिकाणी दिलेलं आपल्याला इन द फिगर. या फिगरमध्ये काय दिलं आहे, लाईन पी पॅरलल लाईन यल, लाईन पी पॅरलल लाईन यल अँड ऑल्सो पॅरलल लाईन क्यू. म्हणजे ह्या तीनही लाईन एकमेकांना पॅरलल आहेत. मीन्स लाईन पी पॅरलल लाईन यल पॅरलल लाईन क्यू अशा आहेत. आणि या ठिकाणी आपल्याला ट्रान्सव्हर्सलचे नावं दिलेली नाही आहेत, परंतु या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल मात्र आहे. आणि आपल्याला काय काढायचं आहे, फाईन अँगल एक्स. हा जो अँगल आहे हा पूर्ण अँगल एक्स आहे. हा अँगल म्हणजे हा वरचा अँगल आपला आणि प्लस खालचा अँगल, म्हणजे हे दोन्ही अँगल मिळून काय आहे हा अँगल एक्स. तर आपल्याला एक्सचं मेजरमेंट काढायचं आहे. तर आता आपण डायरेक्ट एक्सचं मेजरमेंट नाही काढू शकणार. याच्यात जो पार्टली अँगल हा एवढा जो आहे हा आपण समजा कन्सिडर करू अँगल ए, आणि हा जो खालचा अँगल आहे ना हा आपण कन्सिडर करू ए, आणि हा जो अँगल आहे हा कन्सिडर करू बी. आणि मग ए आणि बीची ॲडिशन करून अँगल एक्स काढू. आता आपण कन्सिडर केलं आहे त्या ठिकाणी ए बी, तर ते आपल्याला निश्चितच सोल्युशनमध्ये लिहावं लागेल. काय लिहू आपण, कन्सिडर अँगल ए अँड अँगल बी ॲज शोन इन द फिगर, ॲज शोन इन द फिगर. आपण फिगरमध्ये त्याचं इंडिकेशन केलेलं आहे, दाखवलेलं आहे. हा अँगल एवढा अँगल ए घेतला आहे हा, आणि हा खालचा अँगल बी घेतलेला आहे. तर काय येईल, देअरफॉर काय होईल मग अँगल एक्स काय होईल, हा अँगल एक्स मीन्स अँगल ए प्लस अँगल बी. अँगल एक्स म्हणजे काय, ज्याचं मेजरमेंट आपल्याला काढायचं आहे तो काय होईल, अँगल एक्स इक्वल टू अँगल ए प्लस अँगल बी. तर आपल्याला ए आणि बीचं जर मेजरमेंट आपण काढलं तर दोनची ॲडिशन केली तर निश्चितच आपल्याला अँगल एक्स आपल्याला काढता येईल. आता याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. तर आता सुरुवातीला काढू आपण अँगल एचं. त्यासाठी काय करावं लागेल, कन्सिडर आपल्याला वरच्या दोन लाईन पॅरलल आहेत हे दिलेलंच आहे. कन्सिडर लाईन पी पॅरलल लाईन यल with its ट्रान्सव्हर्सल. त्या दोन लाईन आणि त्यांच्या ट्रान्सव्हर्सल सहित कन्सिडर करू असं आपण का लिहिलं आहे, कारण या ठिकाणी जे ट्रान्सव्हर्सल आहे याचं नाव आपल्याला मात्र दिलेलं नाही. तर आता या ठिकाणी पहा, हा 40 डिग्री आणि हा अँगल ए कोणत्या टाईपचे अँगल्स आहेत, अल्टरनेट अँगल. आणि जर लाईन पॅरलल असतील तर निश्चितच अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतात. तर आपण या ठिकाणी असं लिहू शकतो, अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. काय येईल मग, देअरफॉर मेजर ऑफ अँगल एक्स काय होईल, हा आपल्याला 40 डिग्री दिलेला आहे, म्हणजे सॉरी मेजर ऑफ अँगल एक्स नाही, मेजर ऑफ अँगल ए येईल. मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू काय होईल 40 डिग्री, कारण या 40 डिग्रीचा हा अँगल ए काय आहे अल्टरनेट अँगल. तर याला आपण घेऊ नंबर 2, मीन्स एचं मेजरमेंट आपण काढलं. आता काय करू आपण, बीचं मेजरमेंट काढण्यासाठी नाव कन्सिडर. आता कोणत्या लाईन कन्सिडर करायच्या आहेत, बीसाठी आपल्याला लाईन यल आणि लाईन क्यू. कन्सिडर लाईन यल पॅरलल लाईन क्यू विथ इट्स ट्रान्सव्हर्सल. आता या ठिकाणी ही लाईन झाली
ट्रान्सव्हर्सल. ह्या दोन लाईन पॅरलल आणि ही झाली ट्रान्सव्हर्सल. या ठिकाणी सुद्धा हा अँगल बी आणि हे 30 डिग्री जे आपल्याला दिलेले आहे हे पुन्हा आपल्याला अल्टरनेट अँगल आहे असं दिसतात. म्हणजेच काय येईल, देअरफॉर आपण लिहू शकतो मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू काय येईल 30 डिग्री. याचं रिझन अल्टरनेट अँगल्स. काय येईल, अल्टरनेट अँगल्स. याला देऊ आपण नंबर 3. पहा, एचं मेजरमेंट मिळालं, बीचं मेजरमेंट मिळालं आणि अँगल एक्स कसा आहे, अँगल ए प्लस अँगल बी. आता लिहू आपण या ठिकाणी बाय पुटिंग द मेजर्स ऑफ अँगल ए अँड अँगल बी इन कोणतं इक्वेशनमध्ये ठेवावं लागेल, इन इक्वेशन 1. इक्वेशन पुन्हा लिहून घेऊ आपण. अँगल एक्स इक्वल टू अँगल ए प्लस अँगल बी. व्हॅल्यूज टाकू. अँगल एची व्हॅल्यू किती आहे 40 डिग्री प्लस बीचं मेजरमेंट 30 डिग्री म्हणजेच किती आली ॲडिशन 70 डिग्री. आता या ठिकाणी आपल्याला आन्सर काय लिहावं लागेल, काय विचारलं आहे आपल्याला, फाइंड अँगल एक्स. अँगल एक्स इक्वल टू 70 डिग्री. तर अशा प्रकारे आपण या पूर्ण अँगलचं मेजरमेंट काढलेलं आहे ए आणि बीचा आधार घेऊन. तर अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 2.2 पूर्ण केलेला आहे. पुढच्या भागात बघू आपण पुढचा प्रॅक्टिस सेट. थँक्यू.